नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मार्फत आपण शिकत आहोत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट जो पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे हा पूर्णपणे शिकलेलो आहोत। आणि आपण आता सुरुवात केली आहे 2 नंबरचा टॉपिक, ज्याचं नाव आहे अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। याच्यामध्ये आपण सर्व थेरॉटिकल पार्ट अभ्यासलेला आहे, त्याचबरोबर बेसिक कन्सेप्ट, ॲडजस्टमेंट समजून घेतलेले आहेत आणि सॉल्व एक्झाम्पल नंबर 15 पर्यंत अभ्यासलेला आहे। जर टॉपिक नंबर फर्स्ट आणि टॉपिक नंबर सेकंड चे आत्तापर्यंत झालेले व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस अकाउंट या विषयाचा एखादा टॉपिकचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ जे मी अपलोड केलेले आहेत ते सिक्वेन्सली बघितले पाहिजेत। म्हणजे सुरुवातीला थेरॉटिकल पार्ट, ॲडजस्टमेंट, बेसिक कन्सेप्ट ह्या सगळ्या बघितल्यानंतर तुम्ही प्रॉब्लेमचे व्हिडिओ बघितले पाहिजे। जर तुम्ही ते बघितलेलं नसतील तर सुरुवातीला ते बघून घ्या, म्हणजे जे काही मी आत्ता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहे, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकतं। म्हणजेच बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे एक्झाम्पल प्रॉब्लेम व्यवस्थित समजू शकतात। त्याच्यामुळे एक विनंती आहे की तुम्ही लास्ट व्हिडिओ नक्की पाहत जा आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। अशा पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे भेटणार आहेत, त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर देखील करायचे आहेत आणि व्हिडिओला लाईक करायचे। काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही आम्हाला देऊ शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 2 मधला सॉल्व प्रॉब्लेम 15वा बघणार आहोत, इलिस्ट्रेशन नंबर 15 बघणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण एक्झाम्पल नंबर 15ला सुरू करूया। तर चला मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सॉल्व करण्याची सर्वांना आता जवळजवळ माहीत झालेली आहे। दुसरा टॉपिक चालू आहे। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करतो। बघा, फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट। पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करूया। आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेले, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जर एक्झाम्पल मध्ये दिलेला असेल तर पहिल्यांदा चेक करायचं की आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे का नाही। तर या प्रॉब्लेम मध्ये जर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट सगळ्या चेक केल्या तर आपल्याला लक्षात येईल की कॅपिटल फंड मिसिंग आहे। म्हणजे आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करावं लागणार आहे। मग कॅल्क्युलेट करण्यासाठी एक वर्किंग नोट करतो। वर्किंग नोट मध्ये आपण लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवतो आणि लास्ट इयर बॅलन्स शीटला असेट आणि लायबिलिटी गेल्या वर्षीच्या दिलेल्या असतात आणि गेल्या वर्षीच्या असेट आणि लायबिलिटी संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऑदर इन्फॉर्मेशन किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये 100% दिलेली असते आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला शोधायची। तर एक ॲडजस्टमेंट नंबर 6 मध्ये आपल्याला असेट अँड लायबिलिटी लास्ट इयरच्या म्हणजे ओपनिंगच्या बॅलन्स शीटच्या दिलेल्या 1 एप्रिल 2019च्या। हे आपल्याला लास्ट इयर वर्किंग करत असताना म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटची वर्किंग करत असताना कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करत असताना युजफुल असणार आहे। हे 100% दिलेलंच असणार आहे आणि काही आयटम जे बॅलन्स शीटला यायला पाहिजेत लास्ट इयरच्या तर त्याच्यामध्ये कॅशचा बॅलन्स असतो, लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो, तो रिसिप्टला असतो आणि पेमेंटला एखादा एक्सपेंडिचर जो लास्ट इयरचा आहे तो जर दिलेला असेल तर तो असतो। तर आपण आता काय करूया, हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजून घेऊया। मी बऱ्याचशा वेळा तुम्हाला हे सांगत आलेलो आहे की रिसिप्टला 2 प्रकारचे रिसिप्ट आहेत। कोणत्या 2 प्रकारचे रिसिप्ट? एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आणि ते असतात आपली लायबिलिटी। कॅपिटल रिसिप्ट म्हणजे नॉन रिकरिंग नेचरचे रिसिप्ट, जे आपल्याला वारंवार भेटत नाही, कधीतरीच पैसे भेटतात, ते लायबिलिटी। याच्या संदर्भात मी थेरॉटिकल पार्ट मध्ये चर्चा केलेली आहे, तुम्ही जाऊन त्या बेसिक कन्सेप्टचे थेरॉटिकल पार्टचे व्हिडिओ बघू शकता। आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट, ही आपली असणार आहे इन्कम, वारंवार भेटणारे रिसिप्ट। पेमेंटला सुद्धा कॅपिटल पेमेंट आपला असेट असणारे, एकदाच कधीतरी पैसे आपण खर्च करतो, वारंवार करत नाही असेट। आणि रिव्हेन्यू पेमेंट जे असणार आहे ते आपले एक्सपेन्सेस असणार आहे। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की रिसिप्ट साइडला ज्या अमाऊंट आपल्याला दिलेले असणार आहेत त्या अमाऊंट एकतर लायबिलिटी किंवा इन्कमच्या आणि पेमेंटला असेट किंवा एक्सपेन्सेसच्या असतील। तर ते आपल्याला बघायचं आहे की बॅलन्स ब्रॉट डाऊन हा आपण आपल्या लास्ट इयर बॅलन्स शीट आपल्याला बनवावी लागणार आहे। त्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार हा कॅशचा बॅलन्स। ट्युशन फी जी असणार आहे 7,000 रुपये,
हे आपण लास्ट इयरची इग्नोर करणार. 18-19 करंट इयरची आपली इन्कमला लिहिणार, फाईन कलेक्टेड इन्कमला लिहिणार, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इन्कमला लिहिणार, ऍडमिशन फी इन्कमला लिहिणार, डोनेशन फॉर प्राइज फंड दिलेले म्हणजे ही स्पेसिफिक डोनेशन लायबिलिटीला लिहिणार आणि गव्हर्नमेंट ग्रँट इन्कमला लिहिणार. इकडं पेमेंटला बँक ओव्हरड्राफ्ट बघा ही लास्ट इयर बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला लिहायचं बँक ओव्हरड्राफ्ट. ती लायबिलिटी पेड केली म्हणून इथं पेमेंटला दिसते म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होती. मग आता ही आपण आता या वर्षीच्या बॅलन्स शीटला घेणार का तर नाही, कारण की ही पेड केलेली, ही इग्नोर करणार आपण. सॅलरी टू टीचर एक्सपेंडिचर आहे, सॅलरी टू स्टाफ एक्सपेंडिचर आहे, परचेस ऑफ बुक्स. आता बघा बुक परचेस केलेले जर जुने बुक्स असतील तर त्या जुन्या बुक्स मध्ये आपल्याला हे नवीन बुक्स ऍड करावे लागतील आणि हे बॅलन्स शीटच्या असेटला असणार आहेत. आणि परचेस कधी केले त्याची डेट महत्वाची आहे, 1/7/2019 म्हणजे 1 जुलै 2019 ला परचेस केलेत. वर्ष संपतं 31 मार्च 2020 म्हणजे 1 जुलै 2019 ते 31 मार्च 2020 जर महिने काउंट केले तर 9 महिने हे बुक्स यूज केले. मग याच्यावर 9 महिन्याचंच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली 9 महिन्याचं डेप्रिशिएशन. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा आपला एक्सपेंडिचरला लिहिणार, ऑफिस रेंट एक्सपेंडिचर, रिपेअर्स एक्सपेंडिचर, स्पोर्ट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर फर्निचर, आता ही फर्निचर आपली असेट आहे. जर जुनं फर्निचर असेल तर त्या फर्निचरमध्ये बॅलन्स शीटच्या असेटला हे ऍड करणार. आणि हे परचेस केले पेमेंटला दिसतंय याचा अर्थ हे फर्निचर परचेस आहे. आणि परचेस कधी केले बघा 1 जानेवारी 2020 म्हणजे 1 जानेवारी पासून वर्ष संपेस तोपर्यंत आपलं 31 मार्च 2020 ला वर्ष संपणार आहे. असं 3 महिन्याचे फर्निचर यूज केलेले 40,000 रुपयाचं. म्हणजे याच्यावर आपल्याला जर डेप्रिशिएशन जर कॅल्क्युलेट करा सांगितलं तर सांगितलेलंच आहे, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहेच. तर ते फक्त 3 महिन्याचं डेप्रिशिएशन आपण याच्यावर कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याची वर्किंग करायची बुक्स आणि डेप्रिशिएशन, बुक्सवरचं डेप्रिशिएशन आणि फर्निचरवरचं डेप्रिशिएशन ते मी तुम्हाला सांगेन. आता बॅलन्स कॅरीड डाऊन हा जो आहे कॅश इन हँड कॅश आउट बँक हा क्लोजिंग बॅलन्स आहे कॅशचा आणि बँकचा, हा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मध्ये काय सांगितलंय, फॉर द करंट इयर म्हणजे चालू वर्षामध्ये ट्युशन फी आर आउटस्टँडिंग. ट्युशन फी हा आपला इन्कम आहे आणि तो आउटस्टँडिंग आहे म्हणजे तो त्या इन्कम मध्ये म्हणजे त्या ट्युशन फी मध्ये आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागणार आहे त्या ट्युशन फीज मध्ये. आणि दुसरी गोष्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागेल. मग आपल्याला ट्युशन फी आपल्याला इन्कमला जर दिलेला असेल तर त्याला स्टार मार्क करून ठेवूया आपण, करंट इयर ट्युशन फीला स्टार मार्क केलं. दॅन नेक्स्ट पुढे बघा 50% ऍडमिशन फी कॅपिटलाइज, 50% ऍडमिशन फी कॅपिटलाइज म्हटलंय म्हणजे आपल्याला ते 50% त्या ऍडमिशन फी मधून आपल्याला काय करावे लागणार आहेत, लेस करावे लागणार आहेत 50% अमाऊंट आणि ऍड करावे लागणार आहेत आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करावे लागणार आहेत. मग आपण ऍडमिशन फीला स्टार मार्क करूया. बघा या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन फी दिले त्याला स्टार मार्क. नेक्स्ट पुढे सांगितले आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स, टीचरची सॅलरी 12,000 आउटस्टँडिंग आहे. एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग करंट इयर, दोन इफेक्ट त्या एक्सपेन्सेस मध्ये म्हणजे त्या सॅलरी टू टीचर मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सॅलरी टू टीचर एक्सपेंडिचर साइडला लिहिलेले त्या ठिकाणी आपण त्याला स्टार मार्क करूया. नेक्स्ट डेप्रिशिएशन बुक्स 10% अँड फर्निचर 15%. आता बघा त्या पर्टिक्युलर असेट मधून म्हणजे बुक्स मधून आणि फर्निचर मधून म्हणजे मी या ठिकाणी असेटच म्हणतो, त्या पर्टिक्युलर दोन्ही असेट मधून आपण त्याचं हे डेप्रिशिएशन लेस करणार आणि एक्सपेंडिचरला लिहिणार. आता डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करताना ओल्ड बुक्स, न्यू बुक्स, ओल्ड फर्निचर, न्यू फर्निचर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचंय. वर्किंग नोट मध्ये काय ते मी सांगेल. त्याच्यानंतर नेक्स्ट 15% गव्हर्नमेंट ग्रँट शुड बी कॅपिटलाइज म्हणजे 50% गव्हर्नमेंट ग्रँट काय कॅपिटलाइज आहे म्हणजे त्या गव्हर्नमेंट ग्रँट मधून आपल्याला 50% अमाऊंट मायनस करावी लागणार आहे गव्हर्नमेंट ग्रँट मधून आणि ती लेस करून आपल्याला ऍड करावी लागणार आहे कॅपिटल फंड मध्ये. मग आपल्याला गव्हर्नमेंट ग्रँटला एक स्टार मार्क करावं लागेल.
त्याच्यानंतर 6 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये असेट अँड लॅबिलिटीज म्हटलंय त्यांनी बघा, असेट अँड लॅबिलिटी ऑन 1 एप्रिल 2019, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला असेट अँड लॅबिलिटी, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या, त्या लास्ट इयर बॅलन्स शीटला असेट अँड लॅबिलिटी होत्या. बिल्डिंग लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला आपल्याला दाखवावं लागेल 1,18,00,000. फर्निचर लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला असणार आहे. ट्युशन फी रिसिवेबल हे सुद्धा असेटलाच असणार आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे लॅबिलिटीला असणार आहे. आणि प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट, ही जी 6 नंबरची इन्फॉर्मेशन आहे ही IMP आहे, कारण की आपल्याला कॅपिटल फंड दिला नाही म्हणजे तो कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट मध्ये आपल्याला काय बनवावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड म्हणायचं आणि बॅलन्स शीट बनवायची. ही बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीट असेल किंवा त्याला आपण लास्ट इयर बॅलन्स शीट म्हणणार. म्हणून या बॅलन्स शीटला 1/4/2019 किंवा 31/3/2019 ची बॅलन्स शीट म्हणणार, जी ओपनिंगच्या डेटची आहे. या बॅलन्स शीटला लॅबिलिटी आहेत आणि असेट आहेत, लॅबिलिटी आणि असेट लिहिणार. मग या लॅबिलिटी आणि असेट कुठून येणार आहेत या बॅलन्स शीटला, तर त्या ओपनिंगच्या लॅबिलिटी आणि असेट ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये दिलेले आहेत आपल्याला, की 1 एप्रिल 2019च्या लॅबिलिटी असेट आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंग असेट आहे, फर्निचर असेट आहे, ट्युशन फी रिसिवेबल असेट आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी. याच्या व्यतिरिक्त रिसिप्ट अँड पेमेंटला काही आयटम असतात. रिसिप्टला असेटचे आयटम असणार आहे, त्याच्यामध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स जो दिलेला आहे कॅशचा 23,500, हा ओपनिंगचा म्हणजे ओपनिंगच्या बॅलन्स शीटचा म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला दिसत असेल. आणि इकडं बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे 28,500 आणि खाली पण ऍडजस्टमेंट मध्ये दिलं आहे, डबल त्याची अमाऊंट आहे. त्यामुळे आपण कसं लिहायचं ते बघूया. पहिल्यांदा आपण आपली वर्किंग नोट करणार आहोत. तर वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड आणि या बॅलन्स शीट मध्ये म्हणजे इथं बॅलन्स शीट बनवणार, या ठिकाणी येणारे असेट लॅबिलिटीची इन्फॉर्मेशन, ऍडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 6 मध्ये आपल्याला दिलेली आहे, तिथून ते आपण घेणार. तर तिथं फर्स्ट बघा त्यांनी असेट अँड लॅबिलिटी 1 एप्रिल 2019च्या बिल्डिंग दिले 18,00,000. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला कुठल्या वर्किंग नोट मधल्या आणि त्या ठिकाणी लिहिणार बिल्डिंग अमाऊंट रुपीज 18,00,000, 18,00,000 रुपये. देन नेक्स्ट पुढे जाऊया. बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचर दिलेले 7,00,000 रुपये, हे सुद्धा आपण आपल्या गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटलाच लिहिणार फर्निचर रुपीज 7,00,000. नेक्स्ट बघा फर्निचर झाल्यानंतर बुक्स दिलेला आहे 5,00,000 रुपीज, तर हे सुद्धा आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आहोत बुक्स रुपीज 5,00,000. नेक्स्ट पुढे जाऊया आपण बघा बुक्स झाल्यानंतर बँक डिपॉझिट दिले रुपीज 3,00,000, हे सुद्धा आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार बँक डिपॉझिट. नेक्स्ट पुढे जाऊया. बँक डिपॉझिट दिल्यानंतर आपल्याला दिले ट्युशन फी रिसिवेबल, हा सुद्धा आपला आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हणजेच असेट आहे, त्या ठिकाणी लिहायचं ट्युशन फी रिसिवेबल आणि त्याची अमाऊंट जी आहे ती रुपीज 7,000. आणि लास्ट त्या ठिकाणी दिलेले आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट, हा आपण लॅबिलिटीला दाखवणार बँक ओव्हरड्राफ्ट लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला बँक ओडी आणि त्याची अमाऊंट लिहिणार 28,500 रुपये. आणि बघा आता ही जी 6 नंबरची जी ऍडजस्टमेंट होती त्या ठिकाणी जे आयटम येत होते ते सगळे ट्रान्सफर करून घेतलेत आपल्या लास्ट इयर बॅलन्स शीटला. आता रिसिप्ट अँड पेमेंटला एकच आयटम आहे जो रिसिप्ट साइडला कॅशचा 23,500 कॅश इन हँड, हा बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा कॅश इन हँड रुपीज 23,500 रुपये. आणि पेमेंट साइडला एक लॅबिलिटीचा आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट 28,500, पण तो आपल्याला खाली पण ऍडजस्टमेंट मध्ये दिलता 28,500, त्यामुळे तो आपण त्या ठिकाणी घेतलेला. आता परत डबल लिहायची आवश्यकता नाही. आता काय करायची, ही बॅलन्स शीट क्लोज करायची. क्लोज जर केली तर बॅलन्स शीटच्या असेटची टोटल आपल्याला जास्त सापडणार आहे आणि ती टोटल आहे आपल्या बॅलन्स शीटच्या असेटली 33,30,500 रुपये. तीच आपण लॅबिलिटीला लिहिणार 33,30,500 रुपये आणि त्यातनं हे 28,500 जर वजा झाले तर 33,02,000 रुपये एवढी बॅलन्सिंग फिगर भेटेल. हा आहे आपला कॅपिटल फंड, त्याला नाव द्यायचं कॅपिटल फंड, कंसात लिहायचं बॅलन्सिंग फिगर. आणि हा कॅपिटल फंड आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला इनर कॉलमला लिहिणार कॅपिटल फंड, अमाऊंट लिहिणार आहोत 33,02,000. बघा आपण लास्ट इयर बॅलन्स शीट बनवली, त्याचा 33,02,000 कॅपिटल फंड आपण लॅबिलिटीला लिहून घेतला. आता या बॅलन्स शीटच्या असेटला ज्या असेट दिलेले आहेत त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट दिलेत का ते बघायचं. तर इथं जर आपण बघितलं तर पहा
आपल्याला पेमेंटला आहे ना, पेमेंटला या ठिकाणी इथं बघा बुक परचेस म्हटलंय त्यांनी. काय म्हटलेले? बुक परचेस, म्हणजे ही बुक वरची ऍडजस्टमेंट आहे. आणि इथं खाली फर्निचर परचेस म्हटलंय, म्हणजे आपल्या लास्ट इयर बॅलन्स शीटला जे बुक्स असतील त्याला आपल्याला एक एक स्टार मार्क करून घ्यावा लागेल. बुक्स आणि फर्निचरला एक स्टार मार्क करून घ्यावा लागेल. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काही ऍडजस्टमेंट आहेत का? तर यस, बघा या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा काय सांगितलंय? बुक्स आणि फर्निचर डेप्रिसिएट सांगितले. म्हणजे बुक्स आणि फर्निचरला आपल्याला अजून एक एक स्टार मार्क करून घ्यावा लागेल. लास्ट इयर बॅलन्स शीटला जे बुक्स आणि फर्निचर आहेत याला एक एक स्टार मार्क करून घ्यावा लागेल. बँक डिपॉझिट, बिल्डिंग, ट्युशन फी रिसिवेबल याच्यावर ऍडजस्टमेंट नाही आहेत. आता ह्या बॅलन्स शीटचे आयटम ट्रान्सफर करायचे. सुरुवातीला बँक ओव्हरड्राफ्ट आपण ट्रान्सफर करणार नाही 28,500, कारण की तो पेमेंटला दिसतोय बघा या ठिकाणी, रिसिप्ट अँड पेमेंटला तो पेड केलेला आहे 28,500 रुपये. म्हणजे त्याचं पेमेंट केलं म्हणजे ती आपली लॅबिलिटी राहिलेली नाही, ती लॅबिलिटीला लिहिणार नाही. कॅपिटल फंड आपण लिहून घेतलेला आहे, कॅपिटल फंड आत्ताच आपण ट्रान्सफर केला. असेटला बघा बिल्डिंग आहे, आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला आहे असं हे बिल्डिंग लिहून घेऊया. बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया आणि त्या ठिकाणी लिहूया बिल्डिंग, आणि त्याची अमाऊंट आपण आउटरला लिहूया ₹18 लाख. नेक्स्ट सॅलरी टू बिल्डिंग झाल्यानंतर आपण असेट्स ट्रान्सफर करतोय. फर्निचर आहे, फर्निचरवर 2 ऍडजस्टमेंट आहेत, 7 लाख रुपये. बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण फर्निचर. अमाऊंट इनरला लिहिणार ₹7 लाख. 2 ऍडजस्टमेंट आहेत. पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 लाईन जागा सोडायची, दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा सोडायच्या. तिथंच मी फर्निचर बुक्स पण लिहिण्यासाठी जागा सोडतो. बुक्सवर सुद्धा 2 ऍडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळे त्याच्या देखील जागा सोडून लाईन मारून घेतो. आणि आता पुढे आपल्याला जे दिलेलं आहे जुन्या बॅलन्स शीटला ते बुक्सच आहेत, 5 लाख रुपये. हे बॅलन्स शीटच्या असेटला घेऊया आपण बुक्स. इनर कॉलमला लिहिणार आपण ₹5 लाख. परचेस साठी 1 ओळ जागा आणि डेप्रिशिएशन आहे त्याच्यावर, त्याच्यासाठी 1 ओळ जागा. बुक्स झाल्यानंतर बँक डिपॉझिट हा आपला असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण बँक डिपॉझिट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹3 लाख. बँक डिपॉझिट झाल्यानंतर नेक्स्ट आपण पुढे जाऊया. ट्युशन फी रिसिवेबल 7,000 रुपये. आता ही ट्युशन फी रिसिवेबल आहे, ही भेटली आहे का एकदा रिसिप्टला चेक करू. तर रिसिप्टला जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 18/19 7,000 रुपये ट्युशन फी भेटलेली. म्हणजे आता आपल्याला ही या वर्षी असेटला दाखवायची गरज नाही, कारण की ती रिसिव्ड झालेली 7,000 रुपये. जर समजा इकडे आपल्याला 10,000 असती, तिकडे 7,000 भेटली असं दाखवलं असतं तर 3,000 आउटस्टँडिंग दाखवली असती, पण ती आता पूर्णच्या पूर्ण भेटली. कॅश इन हँड इग्नोर करणार. आता आपण रिसिप्ट ट्रान्सफर करायला सुरुवात करूया. रिसिप्टला बघा बॅलन्स कॅरी डाऊन ओपनिंगचा इग्नोर करणार, ट्युशन फी त्याच्यामध्ये 18-19 लास्ट इयर इग्नोर करणार, आणि 19-20 करंट इयरची इन्कमला लिहिणार आहोत. करंट इयरची ट्युशन फी इन्कमला लिहायचं बाय ट्युशन फीज, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹70,000 70,000. इनरला लिहिणार 1 ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंट साठी, कारण की त्याच्यावर आउटस्टँडिंग ट्युशन फीची ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट ट्युशन फी झाल्यानंतर फाईन कलेक्टेड हा इन्कमच आहे, इन्कमला लिहूया आपण बाय फाईन कलेक्टेड, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹4,000 आपण आउटरला लिहून टाकू 4,000 रुपये. हे जे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट जे आहे आपल्याला याच्यावर ऍडजस्टमेंट असणार आहे. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट हे इन्कमला लिहिताना इनरला लिहिणार आहोत. आता लक्षात घ्या की ऍडजस्टमेंट काय असणार, मी लगेच तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो ही ऍडजस्टमेंट कशी असणार आहे ते. आपण 9% बँक डिपॉझिट लिहू या ठिकाणी 9%, इथे इंटू ब्रॅकेट लिहितो 9% आहे बँक डिपॉझिट, आणि ही जी अमाऊंट आहे ना 3 लाख रुपये ती इनरला लिहितो मी. आणि बघा या 3 लाखावर 9% जर कॅल्क्युलेट केलं तर ते येणार आहे 27,000. मग आता लक्षात घ्या 3 लाखावर 9% बघा इथं जर किती ते बँक डिपॉझिट 3 लाख, 3 लाखावर जर आपण 9/100 जर केलं तर हे 2 शून्य जातील, आणि 3,000 गुणिले 9 9 त्रिक 27,000 27,000 इंटरेस्ट येईल बरोबर बँक डिपॉझिटचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट 25,500 भेटलेले, म्हणजे फक्त भेटायचे किती राहिलेत 27 मधनं 25,500 रुपये भेटले, 25,500 भेटलेले रिसिप्टला दिसत आहेत भेटलेत, म्हणजे भेटायचे 1,500च राहिलेले, तेवढेच फक्त आपल्याला या ठिकाणी ऍड करावे लागणार आहेत. म्हणजे आपले इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, त्याची अमाऊंट लिहिणार आपण 1,500 रुपये,
आणि हे आउटरला 3,01,500 रुपये येतील. आणि हे 1,500 जे असणार आहे ते आपण इन्कमला लिहिणार. आपण आपल्या इन्कमला इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट अगोदर आपण लिहून घेऊया, बाय इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, आणि त्याची अमाऊंट इनरला लिहिणार 25,500 आणि ते 1,500 राहिलेले याच्यामध्ये ऍड करणार, ऍड इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, अमाऊंट 1,500 रुपये ऍड करणार आणि याची टोटल आपण आउटरला घेणार आहोत 27,000 रुपये. याची टोटल आउटरला घेणार 27,000. संपला. तर हे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिटची थोडीशी ऍडजस्टमेंट होती. ऍडमिशन फी याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, आपण इन्कमलाच लिहिणार बाय ऍडमिशन फी आणि अमाऊंट लिहिणार इनरला ₹12,000 12,000. याच्यावर कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण एक ओळ जागा सोडूया ती ऍडजस्टमेंट करण्यासाठी. नेक्स्ट ऍडमिशन फी झाल्यानंतर डोनेशन फॉर प्राइज फंड हा लॅबिलिटीला लिहायचा आहे, 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्याच्यानंतर लिहायचं डोनेशन फॉर प्राइज फंड आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया ₹90,000 90,000 झालं. आणि गव्हर्नमेंट ग्रँट आपल्याला दिले 1,73,000 इन्कमला लिहिणार आपण, याच्यावर सुद्धा कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आहे बाय गव्हर्नमेंट ग्रँट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहू ₹1,73,000 इनर कॉलम आणि ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे एक वेळ जागा सोडायची आणि पुढे जाऊया. बघा रिसिप्ट ट्रान्सफर झालेले आहेत. पेमेंटला काय काय दिले, फर्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट इग्नोर करणार, सॅलरी टू टीचर एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू सॅलरीज टू टीचर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार ₹2 लाख इनर कॉलम. ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटच्या वर्किंगसाठी. सॅलरी झाल्यानंतर नेक्स्ट बघा सॅलरी टू ऑफिस स्टाफ 40,000 एक्सपेंडिचरलाच लिहायचंय टू सॅलरी टू ऑफिस स्टाफ अमाऊंट ₹40,000 आउटर कॉलमला लिहिणार 40,000 झालं. नेक्स्ट बँक बुक परचेस म्हटलेले, आता हे जे बुक्स आहेत ना बॅलन्सच्या असेटला आपण बुक्स लिहिलेले त्या ठिकाणी जायचं आणि ज्या ठिकाणी बुक्स लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड परचेस ऑफ न्यू बुक आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया ₹60,000 आणि इनरला येणार आहे ते 5,60,000 रुपये इनरला येते. त्याच्यावर डेप्रिशिएशन आहे ते नंतर कॅल्क्युलेट करू. बुक्स झाल्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला लिहूया आपण टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹7,000 7,000. नेक्स्ट पुढे जाऊया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी झाल्यानंतर ऑफिस रेंट 6,000 रुपये एक्सपेंडिचरलाच लिहायचे टू ऑफिस रेंट ₹6,000 आउटरला लिहिणार. त्याच्यानंतर रिपेअर्स 3,000 हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू रिपेअर्स. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, आउटरला लिहू ₹3,000. नेक्स्ट पुढे जाऊया. स्पोर्ट एक्सपेन्सेस 1,500 हे देखील एक्सपेन्सेसलाच लिहिणार टू स्पोर्ट एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिणार 1,500 रुपये. नेक्स्ट अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस आहेत 12,000 रुपये हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिणार ₹12,000. नेक्स्ट पुढे जाऊया. फर्निचर, आता हे फर्निचर परचेस केले 40,000 रुपये आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड परचेस ऑफ न्यू फर्निचर ऍड परचेस ऑफ न्यू फर्निचर. आता फर्निचर लिहिल्यानंतर आपल्याला एक ओळ जागा सोडायची आहे पण आता इथे ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला, जागा सोडायला जागा नाही, मी ऍडजस्ट करतो. फर्निचर मध्ये ऍड करूया परचेस ऑफ न्यू फर्निचर आणि हे नवीन फर्निचर 40,000 रुपयाचे परचेस केलेले 40,000 ऍड होतील आणि 7 लाख प्लस 40,000 अशी टोटल फर्निचर येईल 7,40,000 इनरला. फर्निचर झाल्यानंतर कॅशचा बॅलन्स दिलेला आहे त्यांनी, कॅश इन हँड कॅश ॲट बँक 200 आणि 6,800 बॅलन्स शीटच्या असेटला यायचं. 1-2-3 ओळी जागा सोडून सर्वात शेवटी आपण लिहिणार आहोत. मी थोडस स्क्रीन स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला दिसाल. कॅश इन हँड अमाऊंट ₹200 आणि कॅश ॲट बँक अमाऊंट ₹6,800 6,800. अशा पद्धतीने सगळे रिसिप्ट ट्रान्सफर झालेले आहेत, पेमेंट ट्रान्सफर केलेले आहेत. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मध्ये काय सांगितले त्यांनी की फॉर द करंट इयर म्हणजे करंट इयरला ट्युशन फी आउटस्टँडिंग आहे 10,000 रुपये. तर ते ट्युशन फी मध्ये ऍड करायचं आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे. ट्युशन फी इन्कमला लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग ट्युशन फी
ऍड आउटस्टँडिंग ट्युशन फी. ट्युशन फी इन्कम आहे, इन्कम आउटस्टँडिंग करंट इयर म्हणून याला कंसात लिहितो करंट इयर. अमाऊंट आहे ₹10,000. आउटरला 10 प्लस 70,000 असे टोटल 80,000 येणार. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग ट्युशन फीज. अमाऊंट लिहिणार ₹10,000. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पहिली ऍडजस्टमेंट संपली. दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये 50% ऍडमिशन फी कॅपिटलाइज. ऍडमिशन फी आपण इन्कमला लिहिले त्या ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस 50% कॅपिटलाइज. अमाऊंट लिहिणार ₹6,000. 12,000च्या 50% 6,000 वजा होतील. आउटरला 6,000 लिहिणार आपण. आणि हे 50% कॅपिटलाइज केलेले आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, लायबिलिटीला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड 50% ऍडमिशन फीज. अमाऊंट लिहिणार ₹6,000. ही जर ऍड झाली तर इनरला याची टोटल आपण दाखवणार आहोत 33,08,000. 33,08,000. ऍडमिशन फी झाल्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी नंबर 3ची ऍडजस्टमेंट. ₹12,000 आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग सॅलरी. तर आपण आपले सॅलरी एक्सपेंडिचरला लिहिले त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. ₹12,000 आपण ऍड करणार. आउटरला 2,12,000 येतील आणि ₹12,000 आउटस्टँडिंग सॅलरी आपला लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर आणि अमाऊंट लिहिणार ₹12,000 आउटर कॉलम. झालं. 3 नंबर ऍडजस्टमेंट संपली. 4 नंबर मध्ये महत्वाची ऍडजस्टमेंट आहे की याच्यामध्ये आपल्याला त्यांनी डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे बुक्स आणि फर्निचरवर. आता बुक्स जुने आणि नवीन अशा 2 वर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट वेगवेगळं करावं लागेल आणि फर्निचर सुद्धा ओल्ड फर्निचर आणि नवीन जे परचेस केले त्याच्यावर वेगवेगळं करावं लागेल. मग वर्किंग नोट करूया. पहिल्यांदा आपण लिहूया. वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन बुक्स. पहिली वर्किंग नोट डेप्रिशिएशन ऑन बुक्स. याला आपण अंडरलाईन करणार आहोत आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करूया टोटल बुक्स कितीचे आहेत ते लिहून घेऊया बुक्स. आणि याच्यामध्ये आपण त्याचे 2 पार्ट करणार. एक म्हणजे ओल्ड बुक्स आणि दुसरं म्हणजे न्यू बुक्स. दुसरं न्यू बुक्स असणार आहे. याच्यावर डेप्रिशिएशन किती कॅल्क्युलेट करायचंय. डेप्रिशिएशन ऍट द रेट ऍडजस्टमेंट मध्ये बघा डेप्रिशिएशन किती आहे 10% आहे बुक्सवर. मग आपण काय करूया डेप्रिशिएशन ऍट 10% लिहू. ओल्ड बुक्स जे आहे ते जुन्या बॅलन्स शीटला आपण बघूया. जुन्या बॅलन्स शीटला बुक्स आहेत ओल्ड ₹5,00,000. तर ते या ठिकाणी लिहून घेऊया आपण ओल्ड बुक्स ₹5,00,000 आणि न्यू बुक्स जे असणार आहेत ते रिसिप्टला असणार आहे आपल्या. आपण रिसिप्टला जाऊया. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटला या ठिकाणी बुक परचेस दिले बघा. न्यू बुक्स ₹60,000. कधी परचेस केले 1 जुलै म्हणजे याच्यावर 9 महिन्याचं डेप्रिशिएशन आहे. मग मी इथं काय करतो जे न्यू बुक्स आहेत तिथं लिहितो ₹60,000 परचेस ऑन 1/7/2019. 2019 एक 18 आहे बघा बरोबर 2019 आहे. मग 2019ला जर परचेस केले म्हणजे 1/7/2019 ते 31/3/2020 असे 9 महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आपण काय करूया या ठिकाणी इज इक्वल टू 60,000वर आपल्याला 10% म्हणून 10/100 गुणुले 9 महिन्याचं म्हणून 9/12 जर केलं आपण तर ते आपल्याला भेटणार आहे. हा झिरो कॅन्सल झाला. 12×1 = 12, 12×5 = 60, 50 गुणुले 10 गुणुले 9 जर कॅल्क्युलेशन केलं आपल्याला बुक्सवर तर आपल्याला बुक्सवरचं डेप्रिशिएशन नवीन बुक्स जे आहेत त्याच्यावरचं डेप्रिशिएशन भेटणार आहे ₹4,500 ₹4,500. आणि जे ओल्ड बुक्स आहेत त्याच्यावर बघा 5,00,000 आहेत तर त्या 5,00,000वर आपण जर 10% म्हणून 10/100 जर केलं तर ते किती येणार आहे पहा ₹50,000 येणार आहे. ₹50,000 म्हणून असं जर टोटल डेप्रिशिएशन इज इक्वल टू 50,000 प्लस हे 4,500 इज इक्वल टू ₹54,500 असणार. 54,500 हे कशावरचं बुक्सवरचं डेप्रिशिएशन. आणि आता फर्निचरवरचं सुद्धा कॅल्क्युलेट करू. नंबर 2 ची वर्किंग नोट लिहा.
डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, त्याला अंडरलाईन करूया आपण. याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार, फर्निचर लिहिणार आणि याच्यामध्ये ओल्ड आणि न्यू फर्निचर अशा पद्धतीचे दोन भाग करणार. याचे आपण आधी सुरुवातीला लिहू ओल्ड आणि इकडे लिहूया आपण न्यू फर्निचर. आणि बघा या ठिकाणी ओल्ड फर्निचर किती असणार आहे ते आपल्या बॅलन्स शीटच्या जुन्या बॅलन्स शीटला जर गेलो तर या ठिकाणी 7 लाख रुपये आहे ओल्ड फर्निचर. बघा इथं दिसतंय फर्निचर आणि ते आहे 7 लाख रुपये. तर ती अमाऊंट या ठिकाणी लिहिणार आपण ₹7 लाख. आणि न्यू फर्निचरची अमाऊंट आपल्याला आपल्या रिसिप्टला सापडेल. बघा या ठिकाणी नवीन फर्निचर त्यांनी परचेस केलेले 1 जानेवारीला 40,000 रुपयाचं. मग ते आपण या ठिकाणी लिहिणार ₹40,000. परचेस ऑन 1/7/2020. मग आपल्याला 1 जानेवारी बरं का, त्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 म्हणजे 1/1/2020 पासून 31/3/2020 पर्यंत असे 3 महिन्याचं डेप्रिशिएशन, 3 मंथचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर बघा ह्या 40, आता डेप्रिशिएशन किती आहे, तर डेप्रिशिएशन आहे @15%. मग आपण हे 40,000वर 15% म्हणजे 15/100 गुणुले 3 महिन्याचं म्हणून 3/12 जर कॅल्क्युलेट केलं तर ते आपल्याला भेटणारे ₹1,500 1,500. आणि जे ओल्ड फर्निचर आहे त्याच्यावर बघा 7 लाखावर आपल्याला 15/100 असं जर कॅल्क्युलेट केलं तर ते डेप्रिशिएशन असणार आहे आपलं 1,05,000 रुपये. 1,05,000 रुपये. मग आपलं टोटल डेप्रिशिएशन तर बघा 1,05,000 प्लस 1,500 असं जर केलं तर आपल्याला भेटणार आहे 1,06,500 रुपये आपलं टोटल डेप्रिशिएशन. म्हणजे आता आपण डेप्रिशिएशन बुक्सवर सुद्धा कॅल्क्युलेट केलं. बुक्सवरचं आपलं डेप्रिशिएशन आलं 54,500 आणि फर्निचरवरचं 1,06,500 आलं. तर हे दोन्ही डेप्रिशिएशन आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. फर्निचरचं डेप्रिशिएशन फर्निचरमधनं लेस करूया आपण. लेस डेप्रिशिएशन फर्निचरमधनं लेस डेप्रिशिएशन ॲट 15% आणि त्याची अमाऊंट लिहायची 1,06,500 रुपये आणि ते वजा होतील 1,06,500. तर आउटरला येणार आहेत 6,33,500 रुपये. आणि बुक्समधनं सुद्धा लिहायचं लेस डेप्रिसिएशन, बुक्सवरचं डेप्रिसिएशन आहे ॲट 10% आणि ते असणार आहे आपलं बुक्सवरचं डेप्रिसिएशन असणार आहे 54,500 रुपये. बघा 6,60,000 मधनं 54,500 जर वजा केले तर 5,05,500 रुपये आउटरला येतील. आणि हे दोन्ही डेप्रिशिएशन आपण आपल्या एक्सपेंडिचरला लिहायचे. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर लिहायचं सुरुवातीला. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अमाऊंट लिहायची 1,06,500 रुपये. आणि नेक्स्ट टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स अमाऊंट लिहायची 54,500 रुपये. 54,500 अशा पद्धतीने. तर आपण काय केलं, आपली डेप्रिशिएशनची जी ॲडजस्टमेंट होती ती केली. 5 नंबरमध्ये 50% गव्हर्नमेंट ग्रँट कॅपिटलाइज. गव्हर्नमेंट ग्रँट आपण आपल्या इन्कमला लिहिले. त्या ठिकाणी जायचं म्हणायचं लेस 50% कॅपिटलाइज. आणि बघा 1,73,000च्या निम्मे म्हणजेच 50% जर आपण कॅल्क्युलेट केले 1,73,000च्या तर ते आपल्याला भेटणार आहेत 86,500. हे वजा होऊन आउटरला सुद्धा 86,500 येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट हे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड 50% गव्हर्नमेंट ग्रँट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 76,500 आपले 86,500 रुपये. आणि याची टोटल आपण इनरलाच दाखवणार. हे ऍड होतील 33,94,500 रुपये इनरला दिसतील आपल्याला. 33,94,500 रुपये. अशा पद्धतीने आपण आपल्या 5 ऍडजस्टमेंट केल्या. 6 नंबरच्या ऍडजस्टमेंटसाठी वर्किंग नोट केली होती, ती सुद्धा संपली. म्हणजे सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फर्स्टली क्लोज करायचं. जर अंदाज घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये एक्सपेंडिचरची टोटल जास्त आहे, म्हणजेच डेबिटची टोटल जास्त आहे. ती जर केली तर 4,42,500 रुपये डेबिटची टोटल येते.
तीच आपण इन्कम साईडला थोडंसं स्क्रोल करतो वर घेतो, तीच आपण इन्कम साईडला लिहिणार 4,42,500 रुपये. आणि त्यामधून ह्या सगळ्या इन्कमच्या अमाऊंट एक 4-5 अमाऊंट आहेत जर वजा केल्या तर आपल्याला डेफिशियन्सी राहणार आहे 2,39,000 रुपये. याला लिहायचं बाय डेफिसिट. ही बॅलन्सिंग फिगर आहे, कंसात लिहायचं एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर द इन्कम. आणि ही डेफिशियन्सी 2,39,000 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल फंड जो लिहिलेला आहे त्यातून लेस म्हणायचं, लेस डेफिसिट. 2,39,000 आपण इथं वजा करणार आहोत आणि हे वजा होतील आणि आपल्या आउटरला जे अमाऊंट भेटणार आहे ती लिहूया आपण. आउटरला आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट भेटणार आहे 31,55,500 रुपये. आणि जर आता आपण बॅलन्स शीटची टोटल केली तर 0 0 5 5 5 आणि 2 7 5 आणि 9 14 1 15 चाला 1 2 आणि हे 3 32,57,500 रुपये लॅबिलिटीची टोटल आहे. आणि ॲसेटची सुद्धा तेवढीच असणार आहे 32,57,500. लिहून घेऊया 32,57,500 रुपये. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ प्रत्येक प्रॉब्लेमचे तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यामुळं हे व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.